पाहू शकतो की मतदान मोजणी केंद्रावरची संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या आपण एफ नॉर्थ या मतमोजणी केंद्रावरती आहोत। एफ नॉर्थ हा संपूर्ण परिसर जो आहे तो सायन विभागातला परिसर आहे आणि या संपूर्ण एफ नॉर्थ या मतमोजणी केंद्रावरती जवळपास 10 प्रभागांची मतमोजणी जी आहे ती या संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती पार पडणार आहेत। आपण पाहू शकतो की या सगळ्या मतमोजणी केंद्रावरती टेबल्स जे आहेत ते लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक मतमोजणीच्या वेळेस 2 वॉर्डाची मतमोजणी यंदा केली जाणार आहे आणि खरं तर या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता यावी याकरता संपूर्ण निवडणूक आयोगाकडनं आणि मुंबई महानगरपालिकेकडनं संपूर्ण ही विशेष तयारी जी आहे ती केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे थोड्याच वेळात अर्थात 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मुंबई महानगरपालिकेचा गड कोण राखणार याकडे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेची जी तयारी आहे ती प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे मतमोजणीच्या प्रक्रियेकरता आणि संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 10 वाजल्यापासून या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही आतमधली दृश्य आहे ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स टेबलवरती ठेवून त्या मशीन्समधले मतदान जे आहे ते तपासले जातील आणि काउंटिंग केली जातील। या बॅलेटमध्ये ज्यांनी मतदान केलंय त्या संपूर्ण बॅलेटची देखील संपूर्ण तपासणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण तयारी जी आहे ती 100% या ठिकाणी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात मतमोजणी केंद्रावर अर्थात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई। अगदी आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे आपल्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत वरळी येथून। निवृत्ती, आपण पाहिलेलं आहे की वरळी हा चर्चेत राहिलेला खरं तर हे ठिकाणी अटीतटीची लढत असेल, काय तयारी, कसा उत्साह वरळीकरांचा, काय सांगाल? नक्कीच 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं आपल्याला वरळी हब या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्याचसोबतच सर्व पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की वरळीमध्ये सर्वच्या सर्व लढती ज्या आहेत ते अटीतटीच्या लढती आहेत। जी दक्षिण विभागाच्या जवळपास 9 प्रभागांचा निकाल जो आहे तो याच वरळी हबच्या केंद्रातून लागणार आहे। त्याच्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने येऊ नयेत यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। संपूर्ण वरळीच्या जे वरळी हबचं हे मतमोजणी केंद्र आहे त्याच्या 100 मीटर पर्यंत पूर्णपणे नागरिकांना बंदी ठेवण्यात आलेले आहे। त्याचसोबत जे निवडणुकांचे प्रतिनिधी येत आहेत किंवा जे उमेदवारांचे जे प्रतिनिधी येत आहेत त्या प्रतिनिधींना मोबाईल देखील आतमध्ये घेऊन येण्यास मज्जाव करण्यात येतोय। 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर 193 आणि 194 प्रभागाची सुरुवातीला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल आणि या प्रभागामध्ये खरं तर कोणाची बाजी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अपडेट निवृत्ती तुमच्याकडून घेणार आहोत। बिलकुल, आणि यानंतर आपण थेट जाऊयात नाशिकमध्ये। तिथून आपले प्रतिनिधी चंदन पुजारीकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, नाशिकमध्ये किती ठिकाणी मतमोजणी, किती वाजता सुरुवात होणार, कसा बंदोबस्त, एकूणच काय परिस्थिती? विभागांमध्ये खरं तर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 122 जागांसाठी या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते आता मतपेटीत बंद आहे। पुढच्या काही वेळात या ठिकाणी जी स्ट्रॉंग रूम आहे ती स्ट्रॉंग रूम उघडली जाईल आणि त्याच्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत, ज्या मतपेट्या आहेत त्या या ठिकाणी टेबलवर लावल्या जातील। एका प्रभागासाठी जवळपास 3 टेबल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 155 टेबलवर संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडेल आणि त्याच्यानंतर साधारण 3-3:30च्या दरम्यान संपूर्ण नाशिक महानगरपालिकेचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे भाजप स्वबळावर लढती आहे, शिवसेना देखील या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत युतीमध्ये लढती आहे आणि त्याच्यामुळे काल एकूणच जे काही मतदान झालेलं आहे ते गेल्या वेळेसच्या निवडणुकीपेक्षा 5% कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे कमी झालेल्या या मतदानाचा नेमका फटका आता सत्ताधाऱ्यांना बसतो का आणखी कुठल्या पक्षाला बसतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान सगळे उमेदवार जे आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर पोहोचायला सुरुवात झालेली आहेत। प्रत्येकाची तपासणी करून या ठिकाणी आतमध्ये प्रत्येकाला सोडलं जातं आहे आणि प्रत्येक टेबलवर
जे अधिकारी आहेत, निवडणूक अधिकारी कर्मचारी, त्यांच्यासोबत एक उमेदवारांचा प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे. पोलिसांचा संपूर्ण शहरामध्ये अशाच पद्धतीचा बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्राबाहेर आपल्याला बघायला मिळतोय. 266 संवेदनशील मतदान केंद्र या ठिकाणी काल होते आणि त्याच्यामुळे आज देखील कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर खबरदारी नाशिक पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेली आहे. आज दुपारी 3-3:30च्या दरम्यान या ठिकाणी संपूर्ण चित्र जे आहे नाशिक महानगरपालिकेचं ते या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. 122 जागांसाठी काल जे मतदान झालंय त्यामध्ये आता नेमका कोणाचा या ठिकाणी विजय होतो, कुठल्या पक्षाला नाशिककर नाकारतात स्वीकारतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि त्या अनुषंगाने आता ही संपूर्ण तयारी जी आहे ती आता या ठिकाणी सुरू आहे. पुढच्या काही तासांमध्ये या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. बिलकुल चंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर ही दृश्य आपण पाहतोय सेना भवन परिसरातली. सेना भवन परिसरात कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त आहे. सत्तेचं केंद्रबिंदू म्हणून खरं तर सेना भवनकडे पाहिलं जातं. याच सेना भवनात ठाकरे बंधूंनी जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे आणि यातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी, तो पाहूया. संपूर्ण राज्यामध्ये 29 महानगरपालिकांचा आज तो मतमोजणी प्रक्रिया पार पडते आणि सर्वाधिक जे लक्ष लागलेलं आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण देशभराचं असेल का राज्याचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळते. या निवडणुकीमध्ये गेले 25 ते 30 वर्ष ठाकरेंची सत्ता होती आणि या निवडणुकीमध्ये जवळ 10 वर्षानंतर आज पुन्हा एकदा आपली निवडणूक होताना पाहायला मिळते. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीकडे, या प्रक्रियेकडे पूर्णपणे महाराष्ट्र असेल किंवा देशाचं पूर्णपणे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मी सेना भवनमध्ये आहे आणि सेना भवनमध्ये देखील पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. 10 वाजल्यापासून सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि याकडे हा विशेष सामना